गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आपण काल काय बोललो होतो ते समजण्याचा प्रयत्न करूया. आपण क्लिअर बोलतो 23,970च्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर एक चांगला मुवमेंट येईल. ओके, मार्केटने बघा त्या लेवलला किती वेळा रेस्पेक्ट केलेले आहे. आता ही रेस्पेक्ट करण्याची म्हणजे आपल्या लेवल स्ट्रॉंग आहे दिसून येते आणि त्यानंतर एक छोटासा मूव्ह आला इथे कधी 43 पॉईंटचा आणि मार्केटने एक सस्टेन दिले. मार्केट आता क्लोजिंग 24,000च्या आसपास आहे, त्याच्या वरती आहे. हे आपल्याला नक्कीच उद्या कळेल. उद्या का कळेल? कारण का उद्याचा दिवस जुलै महिन्याची निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. पुऱ्या महिन्याची मोठी एक्सपायरी असते ती आहे. त्यामुळे सगळ्या विकली एक्सपायरी संपल्या असून आता फक्त एक विकली आहे राहिली असेल. ओके, एकच गोष्टीच्यावर राहते ना, तर सगळ्यांचं लक्ष त्या गोष्टीवरती असतं आणि इथे चांगला पैसा बनतो. खूप लोक बोलतात एक्सपायरी घेऊ नका कारण का एक्सपायरीला पैसे जातात या नुकसान होतं. ओके, पण जर अभ्यास केला, कॉन्फिडन्स असेल, तुम्ही ठाम असाल तुमच्या मतावरती, तुमच्या अभ्यासावरती, तुमच्या सेटअप वरती, तर तुम्ही एक चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकता. ओके, बघा मला मेसेज पण आले, फोन पण आला की सर मार्केटमध्ये ना इथे आरएसआय डायव्हर्जन दिसत आहे. बरोबर आहे, आरएसआय डायव्हर्जन दिसत आहे, पण मार्केट होतं 24,000च्या लेवलला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मार्केट 1 पॉईंट, तेव्हा जेव्हा मी बघितलं तेव्हा 0.96 ला काहीतरी 0.96 ला होतं काय पीसीआर रेशो. ओके, त्यावेळेला तो रेशो होता. जर हा मार्केटनी 1 पॉईंटच्या वरती जर जात असेल 1.1.2च्या वरती, तर एक स्लाइटली मुवमेंट अपवर्ड आहे. आज ज्यांनी मला फोन केलाय त्यांना हे गोष्ट कळली असेल आणि त्याच्यावरती त्यांनी ट्रेड केलाय, बाकीच्यांनी ट्रेड केलाय, चांगले प्रॉफिट्स आलेले आहेत. त्यामुळे काही गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या असतात. ह्याला होतं आपण सायकोलॉजिकल ट्रेडिंग. हा विषय खूप गंभीरतेने घेतला पाहिजे, कारण का फक्त कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न शिकून फायदा नाही, सायकोलॉजी ट्रेडिंग येणं आवश्यक आहे. आणि ह्याच गोष्टीवरती ठाम राहून मी सांगितलं होतं की मी जास्त करून पुट घेण्याच्या हिशोबामध्ये जाईन, खालच्या साईडला खेळत जाईन, वरच्या साईडला खेळणार नाही, कारण इथे एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. पण आता ही क्लोजिंग वरती जर भेटत असेल, ठीक आहे, तर उद्याच्या दिवशी जसं मंथली एक्सपायरी आहे, मोठा दिवस आहे, तर तुम्ही बघू शकता की पीसीआय रेशो जो आहे 1.3 आहे, विच इज पॉझिटिव्ह, चांगली गोष्ट आहे. प्लस तुम्ही जर ओपन इंटरेस्ट बघाल ना, खतरनाक ओपन इंटरेस्ट बनलेलं आहे. 91, 86 आणि 88. कुठल्या लेवलचा? 23,800, 23,900, 950, 24,000, लगभग 900 पासून ते 24,000. ह्याच्यामध्ये एवढे स्ट्रॉंग ओवाय जर पुट सेलर्सने केलेले असतील तर मार्केट उद्या डायरेक्टलीच गॅप अप होऊन जाईल. म्हणजे कसं होईल माहिती काय, मार्केट डायरेक्टली ह्या लेवलला ओपन होईल, एक रॅली देईल, ही पण 24,040ची लेवल जी आहे ती पण तोडेल आणि मार्केट डायरेक्टली 140चा टार्गेट देऊन टाकेल सकाळच, आणि त्यानंतर मार्केट इथे सस्टेन व्हायचा प्रयत्न करेल किंवा ह्या बॉटमला येऊन थांबेल. म्हणजे 24,000 थांबण्याचा प्रयत्न करेल. परत मी एकदा रिपीट करतो, नीट आहे का, ओआय मुळे असा खेळ होऊ शकतो. बहुतेक मी चुकीचा या बरोबर असेल, माझ्या कुठल्याही शब्दावरती, कुठल्याही वाक्यावरती तुम्ही ट्रेड घेऊ नका, ते घातक असू शकतं, तुम्ही लॉस करू शकता. मी सेबी रजिस्टर नाही, त्यामुळे मी तुम्हाला कुठलाही टिप या तुमच्या कुठल्याही दिशेत सांगू शकत नाही. हा, फक्त लेवल सांगतोय, त्याचा तुम्ही उपयोग तुमच्या ट्रेडिंग मध्ये करू शकता, कारण का मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. कुठलाही ट्रेड तुम्ही घ्या, ती तुमची पूर्ण जिम्मेदारी असेल, माझी जिम्मेदारी ती नसणार. ओके, आपण परत एकदा रिपीट करूया. पीसीआर रेशो या ओआय रेशो, ओआय पीसीआर रेशो किंवा ओआय चेंज बघून आपण ना, ओआय डाटा बघून या न्यूमरोलॉजीवरती आपण जर बघत असू, नंबर्स डाटा बघत असू, तर तो डेटा खूप चांगला आलेला आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे आणि खूप स्ट्रॉंग दाखवतोय. त्यामुळे उद्या डायरेक्टली गॅप अप होऊन मार्केट बहुतांश 140चा टार्गेट पहिलाच देऊन टाकेल. 140 का? कारण इथे बघा ह्या लेवल्स आहेत. ओके, हा टार्गेट उद्या देईल. उद्या माझी स्ट्रॅटेजी सकाळ लवकर अर्ली मॉर्निंग मध्ये ह्या टार्गेटची असेल. ओके, नाही तर मला मार्केटने एक लेवल ह्याच्या खाली 960च्या खाली 960, आणि इथे सेलर्स होते ना, जर सेलर्सला ह्या झोन मध्ये परत मार्केट भेटलं तर सेलर्स त्याला परत ह्या झोनला आणण्याचा प्रयत्न करेल. कुठली लेवल? ही बघा 840.
मी खूप ठाम आहे माझ्या मतावरती. 23,960च्या खाली मी खालच्या साईडचा जे बघेन, आणि जर गॅप अप झाला तर अर्ली मॉर्निंग मध्ये माझे टार्गेट येतील. ह्याच्यावरती जर आपण टार्गेट बघायला गेलो ना, तर एक अजून एक टार्गेट आपल्याला दिसून येत आहे, जो लगभग क्लिअर आहे, एकदम क्लिअर तुम्हाला दिसत असेल. 24,200 लगभग 40 आहे हा टार्गेट दुसरा असेल. ठीक आहे, बहुतांश उद्या मी जरा न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करेन, कारण का इकडनं एक स्ट्रॉंग जेव्हा लेवल तुटते त्याला ट्रॅपिंग पण बोलू शकतो का, कारण की ते आरएसआय डायव्हर्जन अजून आहे. ओके, हा जर आरएसआय डायव्हर्जन ह्याच्या वरती गेला समजा इन केस, तर आरएसआय डायव्हर्जन तो होत नाही उद्यासाठी, आणि त्यानंतर मार्केट खाली येण्याच्या कगरवरती कुठलंही तुम्हाला सायन्स दाखवणार नाही. मार्केट एक अजून एक हाय करेल, इथे एक प्राइस ऍक्शन पण झाली, मी तुम्हाला क्लिअर चार्टवर दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, प्राइस ऍक्शन तर नक्कीच झालेली आहे. ओके, पण प्राइस ऍक्शन बरोबर सायकोलॉजी पण असणं जरुरी आहे, कारण इथे लेवल ज्या आहेत त्या स्ट्रॉंग आहेत. 24,040 किंवा 24,140 ह्या लेवल स्ट्रॉंग आहेत. मग इकडनं 40 होणं ही 100 पॉईंट मार्केटला द्यायला काहीच फरक नाही. ते पण सकाळ सकाळ, त्यानंतर मार्केट ह्या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, सस्टेन होईल. मग आपण बोलू शकतो की हा 24,000ची लेवलवरती बायर्सनी आपली पोझिशन बनवून ठेवलेली आहे, कारण का ओआय डेटा तेच दाखवतो. पीसी रेशो पण त्याच मार्गावरती आहे. पीसी रेशो जर कमी झाला, 1 पॉईंटच्या खाली आला, मी तर बोलतो लगभग 90च्या खाली आला, 0.9च्या खाली, नीट आहे का, 0.190च्या खाली जर आला, तर मग एक संभावना या आरएसआय डायव्हर्जनला एक ताकद भेटेल आणि मार्केट मग आपल्या पहिल्याच लेवलला येईल. ओके, ह्याच्यावरती जर आपण बघत असू, तर आपण काल काय बोललो की मला इथे एक वरती अशी कॅन्डल दिसायला पाहिजे. ओके, तर आपण परत सगळं 15 मिनिटाच्या जाऊन बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करतंय. ओके, आरएसआय डायव्हर्जन काढून टाकूया. बघा, मार्केटनी ज्या झोन मध्ये काम करत होता एवढ्या दिवसापासून, मार्केटनी फक्त एक ट्रॅपिंग मुवमेंट दिला गॅप डाऊन देऊन, आणि असं वाटतं की मार्केट काय झालं, मार्केटने फक्त ही गॅप भरण्याचा प्रयत्न केला आणि मार्केट परत रिव्हर्स दिशेला चालू झालं. याचा अर्थ काय मग, बघा इथे एक डाऊनफॉल होता, डाऊनफॉल होता, आता इथे हा अप ट्रेंड आहे, आणि तुम्ही जर बघाल ना तर ही व्ही शेप रिकव्हरी साठी वाटते. 50% झालेत, मार्केट ह्या लेवल पण नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. याला बोलतो व्ही शेप रिकव्हरी 2 दिवसामध्ये. म्हणजे उद्या मार्केटने लगभग मला ह्याच्या अर्धा 75% तरी जर दिले, 140 जी माझी लेवल आहे तिथे दिली, तरी समजू शकतो की मार्केटने व्ही शेप रिकव्हरी चांगली दिलेली आहे, आणि मी उद्यासाठी सी मध्येच खेळण्याचा प्रयत्न करेन. पी मध्ये मी जाणार नाही, कारण का खाली स्ट्रॉंग लेवल परत सपोर्ट बनलाय 24,000चा. ओके, अशा मतावरती जेव्हा आपण येतो ना, की आपण एका लाईनीवरती असतो, मार्केट इकडे किंवा इकडे जाईल, ते मार्केट सर्वात खतरनाक असतं, कारण का जेव्हा पण लेवल तुटतात आणि त्या पण स्ट्रॉंग लेवल राऊंड फिगर 24,000ची लेवल तुटतील, वरच्या साईडला ब्रेकआउट होईल या ब्रेकडाऊन होईल, त्यानंतर एक वन साइड मुवमेंट तुम्हाला बघायची संधी भेटेल. तुम्हाला उद्या काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी 10, 20, 25 पॉईंट बहुतेक तुम्हाला मिळू शकतात, पण कधी, जेव्हा तुमचा सेटअप रेडी होईल तेव्हा. सेटअप आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, मी जास्त काय तुम्हाला सांगणार नाही आज, कारण का उद्या एक्सपायरी आहे. तुम्ही तज्ञ आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त एक गोष्ट तुमच्यामध्ये जी चुकते ना, ती तुमचा पेशन्स. तुम्ही थांबत नाही कुठल्या गोष्टीला. सिंपल गोष्ट आहे, आपण जर बाईक घेऊन या गाडी घेऊन जात असू आणि कोणी आपल्याला पाठवून धक्का मारला, आपण कोणाला ठोकलं, तर आपण डायरेक्टली समोरची चुकी काढायला जातो. तुमने बराबर चलाय नाही, तू मध्येच घुसलास, तुला दिसत नाही का. त्याच्यापेक्षा थांबून जर तुम्ही शांत राहिलात ना, त्याचा पण दिवस चांगला जाईल आणि तुमचा पण दिवस चांगला जाईल, कारण अख्खा दिवस तुमचा किटकिटीमध्ये जाईल. समोरचा व्यक्ती कितीही तुम्हाला चांगल्याप्रमाणे, तो ऍक्सिडेंट झालेला व्यक्ती नाही, दुसरा कोणी व्यक्ती असेल, ऑफिसमध्ये बोला या घरी बोला, तुमच्या डोक्यामध्ये तो राग संताप असेल, आणि तुम्ही मग ते गोष्टीवरती जास्त लक्ष देऊन तुमचंच नुकसान कराल. म्हणून डोकं शांत ठेवा. म्हणून बोलतो पेशन्स, ट्रेडर्सला पेशन्स असणं जरुरी आहे. शांती, मंत्र जपा, ओम शांती ओम, हाच एक मार्ग आहे. कारण का मी तुम्हाला भक्तीचा मार्ग सांगत नाही, मी तुम्हाला सांगतोय थांबणं शिकणं जरुरी आहे, कंट्रोल असणं जरुरी आहे स्वतःवरती. जो व्यक्ती, जो मनुष्य आपल्यावरती कंट्रोल ठेवू शकत नाही, तो सक्सेसफुल होऊ शकत नाही. मला सकाळी उठायचंय, मला जायचंय, मला करायचंय, मी करून दाखवेन, ह्या पॉझिटिव्ह गोष्टी जेव्हा तुमच्यामध्ये येतील ना,
आणि त्या पॉझिटिव्ह गोष्टीवरती जेव्हा तुम्ही काम करायला लागाल तेव्हा तुमच्या आयुष्यातला साक्षात्कार होईल आणि तुम्ही एका मोठ्या चरणावरती जाल. आणि हे असंच पॉसिबल नाहीये. 21 दिवसाचं सायकल तुम्ही ऐकलं असाल की एक गोष्ट 21 दिवस एक गोष्ट निरंतर तुम्ही जर केलात ना, तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होता किंवा त्या वाईट सवयी चांगल्या सवयी आपल्याला लागू शकतात या सुटू शकतात. वर्षभर ट्रेडिंग करून पण लोक काही करू शकत नाहीयेत. मग असं का होतं? कारण का त्यांच्यामध्ये पेशंट नाही, इम्पेशंट लोक आहेत. आला आला गेला गेला. आता इकडे मार्केट तुटले, चला घ्या कॉल घ्या, पुढे घ्या, विषय संपा, निघून जावा. 500 रुपये कमवायचे मला कुठल्या हालतमध्ये, कुठल्या पण हालतमध्ये 500 कमवायचे. पण मार्केट जर साईडवेजच आहे या किंवा मुवमेंट देत नाहीये, तुमच्या डायरेक्शनच्या विरुद्ध जात आहे, तरी पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वाढवताय, अजून थांबताय, होल्ड करताय, म्हणजे तुम्ही चुकीचा गेम करताय. 10 पॉईंटचा असेल देऊन निघायचं, तुम्ही 20 पॉईंट खायचं असेल 10 पॉईंटचा असेल देऊन निघून जावा. दिवसाला 10 पॉईंट बद झाले 220%. 22 दिवस मी पकडतो मार्केटचे, 220% तुमचा रेट ऑफ ROI होऊ शकतं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. जेव्हा तुम्ही 1000 रुपये टाकाल, 10,000 टाकाल, 200 भेटतील, लाख टाकाल तर 22,000 भेटतील. खूप झाले, खूप झाले, माझ्यासाठी तर खूप झाले. मी ट्रेडर असून, प्रो ट्रेडर असून पण, माझे क्लासेस चालू पण असून पण, सेशन घेऊन पण मी 10% जरी मला भेटले तरी बरोबर आहे. आणि ते 10% रोज नाही भेटले तरी मला चालतील, कारण का मला माहितीये मार्केट रोज पैसा देत नाही. खूप लोकांना चुकीचा संदेश यूट्यूब द्वारा भेटतो की मैंने आज कमाया, चाय पिया, मैं गाड़ी पार्किंग किया, फिर मैंने ट्रेड लिया, मेरा ट्रेड प्रॉफिट में चला गया, फिर ऑफिस चला गया. अरे बाबा, ट्रेड घेतो तो मग ऑफिसला का जातो? सक्सेसफुल तो ऑफिसला का जातो? काय काय लोक तर ट्रेड घेतात, मनाने जातात, मी ट्रेड घेतला. आजकाल खूप रील चालू आहेत. रील्सच्या पाठी नका जाऊ. ह्या रील्स आहेत ना, रील्स तुम्हाला कधीतरी डुबून टाकतील. रिअल वरती जावा. रिअल पैसा जो आहे ना तो बघा. का? कारण का तोच तुमचा खरा पैसा आहे. कारण का तुम्ही सत्यामध्ये जर परिस्थितीमध्ये बघाल ना, मार्केट एवढं सोपं नाहीये. आणि असं बघायला तर मार्केट सोपं पण आहे. कधी? जेव्हा तुमच्या लेवल तुमच्या बरोबर चालतील तेव्हा. ठीक आहे. तर बघा, आपण सगळ्या गोष्टी समजलो आहोत की उद्या मार्केट नक्की काय करायचं. मी जरा गोष्टी तुम्हाला डीपली सांगितलेली आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट ना, मला इथे अजून एक गोष्ट दिसते, तुम्हाला सांगतो मी, की इथे जो पॅटर्न बनलाय ना आता, आपण काल काय बोलतो की आपला असा एक पॅटर्न आपल्याला दिसतोय. ठीक आहे. असा पॅटर्न दिसतोय. पण आता बघायला गेलं ना, तर एक पॅटर्न आपल्याला असा पण दिसत आहे, किंवा हा एक पॅटर्न असा पण दिसत आहे. बघा, इकडनं फॉल आलाय आणि इकडनं तो चाललाय. तुम्ही जर बघत असाल ना दृष्टिकोन आणि सायकोलॉजीवरती, तर मार्केट बघा ना, एक एक लेवलला बरोबर काम करत आहे. बघा, तुम्हाला दिसेल. आता ही जी लेवल आहे ना, ही लेवल मार्केटने ह्या लेवलला रेस्पेक्ट करणं जरुरी आहे. माझी अपेक्षा की मार्केटने ह्या लेवल उद्या टच करावी, त्यानंतर मग डिसाईड करता येईल की वरती का खाली. ओके. आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक्सपायरी झाली की मार्केट सेटल होण्याचा प्रयत्न करेल. कारण का नवीन गोष्टी या किंवा नवीन पोझिशन्स प्रो ट्रेडर्स, FIDI वाले घेऊन ठेवतील. त्यामुळे नेक्स्ट गेम पुढच्या महिन्यात होऊ शकतो, पुढच्या हप्त्यामध्ये 4 तारखेला जी आपली एक्सपायरी आहे तेव्हा. तोपर्यंत मार्केट एक साइडवेज राहण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकेल. पण हे भविष्याचं आहे. उद्यासाठी तुम्हाला मी डिटेलमध्ये समजवलेलं आहे. तुमचा उद्याचा दिवस ग्रीन मध्ये जावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, हसत राहा. बी पॉझिटिव्ह इन लाईफ. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजसाठी एवढंच. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.